कारण कसं असतं, वास्तुशास्त्राचे पॉझिटिव्ह एनर्जी खूप चांगली सांगितली गेलेली आहे. फक्त तुमचा विश्वास हवा आणि हा व्हिडिओ विश्वास असणाऱ्यांसाठीच आहे. यूट्यूबला माझे व्हिडिओ बरेच प्रसिद्ध झालेले आहेत. फक्त 1.5-2 वर्षाच्या गॅपनंतर मी पुन्हा आता व्हिडिओ सुरू केलेले आहेत लोकांच्या मागणीनुसार. तर आजचा आपला फ्रँचायझी विषय होता. त्याच्यानंतर ब्रह्मस्थानामध्ये मालकान कधीही बसायचं नाही. जे फ्रँचायझीचे मालक आहेत त्यांनी त्या ब्रह्मस्थान म्हणजे त्या अखंड वास्तूचा मधला भाग, पोटाचा भाग आपण म्हणतो ते. कारण आत्ता फॉल्ट असं आहे की तुमचा 200, 250, 300 किंवा 500 स्क्वेअर फूटचा गाळा असेल तर नेमका मालक जो असतो तो बरोबर पंख्याच्या खाली बसतो आणि तिथे सगळा घोळ होतो. कारण तिथे निगेटिव्ह एनर्जी तयार होते. आणि बरेच जण म्हणतात ओ असं काय नसतं वास्तुशास्त्र, चव असल्याशी मतलब. मग चव जर असेल तर मग फ्रँचायझी बंद पडता कामा नये. नुसतं चवीवर नसतं, फुटबॉल पण आला पाहिजे असं माझं मत आहे. कारण आग्नेय भागात जर तुम्ही जेवण केलं